त्या शरीरामध्ये आपल्या पूर्वजांचंच हाडमास असतं, ते त्यांच्याच परिवारामध्ये येतात. पितृपक्षामध्ये सुद्धा फोटोची गरज नाहीये. आपल्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला काय करायचं, दक्षिण दिशेला एक पाठ मांडायचा. माझा आवाज येतो का? पितृपक्षामध्ये फोटोची गरज नाही. जेव्हा फोटोचा शोध लागला नव्हता तेव्हा माणसं मरत नव्हती का? खूप वर्षापूर्वी जेव्हा फोटोचा शोध लागला नव्हता, हे आता बिझनेस मांडलाय फोटोवाल्यांनी, मोठे मोठे फोटो. आपल्या घरातले सदस्य असतात, लहान लहान फोटो लग्नाच्या अल्बम मध्ये असतातच ना, आपल्याला पाहायचे तर आपण जेव्हा उघडून पाहू शकतो की नाही, एवढे मोठे मोठे फोटो आपण ठेवतो. काहीच गरज नाहीये. आनंद वाटतो का त्यांचा फोटो बघून? वाईट वाटतं की नाही? किती दुःख होतं. मग कोणता तरी चांगला समारंभ असला तरी त्यांना बघितलं की आपल्याला रडायला येतं. मग अशाच पद्धतीने रडणारीच परिस्थिती सारखी सारखी उद्भवत राहते. ते नको असेल तर ते फोटो नाही ठेवायचे, जेणेकरून सगळ्यांना आनंद सेलिब्रेशन करता येईल. आनंद वाढला की तो आनंदच येत जाणार, नाहीतर दुःखच. या काही बारीक काही गोष्टी असतात, अट्रॅक्शन ऑफ लॉ. जो तुम्ही विचार करणार तेच होणार. रडलात तर तुम्हाला रडण्याच्याच परिस्थितीसारख्या गोष्टी घडत राहणार. खुश राहिलात तर तुम्हाला खुश राहणाऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये, परिवारामध्ये होत राहणार. या काही गोष्टी आहेत. आता कुठपर्यंत